शनिवार दिनांक 13 जुलै 2024. मिर्झापूर 3रा सीझन 10 एपिसोड संपले. मिर्झापूरची आता स्टोरी म्हणजे माहितीच आहे की उत्तर प्रदेश मधलं पॉलिटिक्स आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार मधलं. आणि मिर्झापूर जे उत्तर प्रदेशातले तिथल्या गादीचा जो वारस असेल तोच पॉवरफुल सगळ्यात असं मानलं जातं. आणि त्यातला तो जो पंकज त्रिपाठी म्हणजे काली भैया, तर त्याला गोळी लागली असते म्हणजे तो मेला असंच सगळे समजत असतात. पण त्या शुक्लानी त्याला वाचवलं असतं, शुक्लानी आणि त्यागीनी. आणि त्यांना कोणाच्या नकळत असं कळू नये अशा ठिकाणी ठेवलेलं असतं. आणि मुन्ना जो असतो म्हणजे त्रिपाठीचा मुलगा, त्याची जी बहू असते ती सीएम झालेली असते आणि तिला क्लिअर हे पाहिजे असतं म्हणजे भयमुक्त मिर्झापूर. पण ऍट द सेम टाइम तिला गुड्डू पंडित कडून बदला पण पाहिजे असतं, कारण तिला कळते की गुड्डू पंडितनी तिच्या नवऱ्याला मारलंय म्हणून. आता गुड्डू पंडितला सपोर्ट करणारी असते गोलू, की जिचा खूप दबदबा असतो, आणि ती असते गुप्ता इन्स्पेक्टरची म्हणजे पोलीस इन्स्पेक्टरची मुलगी, पण ती गुड्डू बरोबरच राहत असते. आता त्रिपाठीची जी बायको असते तिला आणि तिच्या पोराला यांनी आपल्याकडे बंधक बनवून ठेवलेलं असतं गुड्डूने. गुड्डूचे वडील असतात न्यायप्रिय आणि म्हणजे वकील असतात ते. तर त्यांनी आपला म्हणजे त्यांना पोलीस ऑफिसरवर गोळी झाडल्याच्या आरोपाखाली म्हणजे त्याला मर्डर केल्याच्या आरोपाखाली हे झालेलं असतं म्हणजे जेल झालेली असते. आणि त्याला म्हणजे सगळे म्हणत असतात की बाबा तुम्ही खरं सांगा काय आहे ते. त्यांनी म्हणजे त्यांना वाटत असतं की आपला मुलगा गुड्डू ह्या सगळ्या ड्रगच्या याच्यात अडकलेला आहे असं त्यांना, म्हणून त्याला वाचवण्यासाठी म्हणून ते कबूल होतात म्हणजे की हो मीच मारलं वगैरे असं. आणि म्हणून त्यांना जेल झालेली असते. आता जेलमध्ये हे लोक सगळे भेटायला वगैरे येतच असतात आणि तिथेच त्याची ओळख एका माणसाशी होती की जो सगळेजण खूप घाबरत असतात त्याला. पण ऍक्च्युली तो मग जेव्हा त्याची स्टोरी सांगतो तेव्हा मग वकील त्याचं वकील पत्र घेतो की ठीक आहे मी तुझ्याकडून केस लढीन वगैरे असं. आता इथे या लोकांचं पॉलिटिक्स गुड्डू पंडित मग एक 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 गोष्ट करत जातो म्हणजे की ह्या लोकांच्या ज्या ड्रग माफियांच्या ज्या मीटिंग व्हायच्या म्हणजे शुक्ला असू दे किंवा त्यागी असू दे, हे लोक सगळे जेव्हा मीटिंग करायचे तेव्हा सगळ्यांचं एकच हे असायचं की गादीवर कोण बसणार. तर गुड्डू मिश्रामुळे प्रश्नच येत नाही, मीच आहे म्हणजे मिर्झापूरचं आहे, कारण आता याचा तर पत्ताच नाहीये काली भैयाचा. आणि हा जो त्यागी असतो त्याला गोलू आवडत असते, तर तो गोलूला किडनॅप करून त्यांनी शाळेच्या खाली बंदी बनवून ठेवलेलं असतं आणि त्याच्या बायकोला ते पत्ता लागतो. आता गोलू जेव्हा गायब होते आणि त्याच्यानंतर तिचं प्रेत मिळतं म्हणजे ते म्हणजे एका जळलेलं लाशला असंच खोटच गोलूचं सगळं हे करून दाखवलेलं असतं. तर गुड्डू खूप डिस्टर्ब होऊन जातो, कारण त्याचंही मनोमन प्रेम असतं हिच्यावर. आणि गुप्ता आपल्या मुलीचं म्हणजे हे बघून ते स्वतःला पण गोळी मारून घेतात म्हणजे सुसाईड. तर झालं सगळंच हे डिस्टर्ब झालेलं असतं. आता ह्यानी जेव्हा त्या गोलूला अडकवून ठेवलेलं असतं तर मग गोलू आपल्याकडून परीने प्रयत्न करत असते तिथून सुटायचा. पण मग एकदा बायकोच त्याची त्या त्यागीची मागे मागे येते आणि तिला तो सुगावा लागतो. आणि मग ही गोलू तिला म्हणजे खरं पटवून सांगते की माझं अजिबात तुझ्या नवऱ्याशी काही नाही, पण त्याचं माझ्यावर प्रेम आहे
आणि तो तुला काही आता जिवंत ठेवणार नाही, कारण आता इथून बाहेर जाऊन तू सांगशील आणि तो कदाचित मलाही ठेवणार नाही. त्याच्यामुळे तू आता असं कर की सोडव मला इथून. आणि मग ती आपल्या नवऱ्याला गाफील ठेवायचा प्रयत्न करते आणि मग गोलू सुटते. पण जाताना ती ते काचेनी तिला मारते, तर बायकोही त्याची मरून जाते. इकडे ह्यांच्या ज्या मीटिंग्स वगैरे होतात वगैरे, त्याच्यातनं त्रिपाठी म्हणजे त्याच कालीभाईला हे लक्षात येते की शुक्लाला पण व्हायचंय मिर्झापूरच्या गादीवर यायचंय, म्हणजे तो काही आपल्याला बसू देणार नाही. त्याच्यामुळे तो असाच देखावा करतो की मी तुला गादीवर बसवतो. आणि त्याचं शुक्लाचं आणि सीएमचं पण थोडस सुरू होते जरा रिलेशनशिप त्यांचे, हे मिळतात एकमेकांशी. आता हा जो गुड्डू मिश्रा असतो, तर त्याचा जो त्याची जी बहीण असते आणि तिचा होणारा जो नवरा असतो, तर त्या होणाऱ्या नवऱ्याकडे काही प्रूफ्स असतात की ज्याच्यामुळे हे क्लिअर होत असतं की गुड्डू मिश्राचे वडील म्हणजे वकील त्यांनी काहीही केलं नाहीये. खरा कल्प्रिट शुक्ला आहे. शुक्लानी त्रिपाठीच्या वडिलांना वगैरे मारले, असं भावाला, मोठ्या भावाला. मग हे सगळे प्रकारांमध्ये त्या एका मीटिंग मध्ये हा त्रिपाठीच सगळ्यांना गोळ्या झाडून मारून टाकतो. आणि मग गुड्डूनी ह्यांना त्यागीला वगैरे गुड्डूनी ह्याला मारलं असतं काही लोकांना, तर त्याला, आणि तो स्वतःलाच सरेंडर करतो मग गुड्डू पोलिसला. पण ह्या सीएम ला हे घ्यायचं असतं क्रेडिट. तर ती जेलमध्ये त्याच्यावर खूप अत्याचार करवते. पण आता हे तो कसा सुटलाय हे कळलं नाही. पण एंड मध्ये मग जेव्हा ही गोलू सुटून आलेली असते, म्हणजे पळून त्याच्या ह्याच्यातनं, तर दाखवलंय की गुड्डू त्याच्या काही साथीदारांवर तिला भेटायला येतो आणि मग दोघंही पहिल्यांदा गळे मिळतात. पण इकडे हाही दाखवलंय की त्रिपाठी त्याला भेटायला जेलमध्ये येतो आणि त्याला लक्षात येते की गुड्डू नाहीच, त्याच्या जागी दुसरंच कोणीतरी झोपलेलं आहे. आणि तिथेच एंड केलाय या सीझनचा. म्हणजे अजून पुढचा सीझन येण्याच्या ह्याच्यात, कारण आता त्रिपाठी वर्सेस गुड्डू असं ते होणार आहे. आणि इकडे अजून बॅकग्राऊंड मध्ये हे पण दाखवलं होतं की जेव्हा हा सरेंडर करतो, तर मग त्याच्याकडे जी त्रिपाठीची सून म्हणजे त्रिपाठीची बायको असते, ती तिचा मुलगा, मग ते यांच्याकडे सीएम स्वतःच्या घरी त्यांना राहायला घेऊन येते आणि मग त्रिपाठीकडे त्यांना नंतर पोचवते. आणि नंतर तिने हे पण बोललेलं दाखवलंय त्या शुक्लाला की तू आधीच सांगायचं असतं की काय काय तू माझ्यापासून लपवून ठेवलंय किंवा काय. आणि एक जो लाला असतो तो अफूची शेती करत असतो, तर त्याच्याशी पण ह्यांची डील होत असते. तो पण जेलमध्ये असतो लाला, तर जेलमध्येच त्याला मारायचं हे लोक प्लॅन करतात सगळे, गुड्डू वगैरे. आणि त्याच्या म्हणजे जे अफूची शेती असते, तर आधी डीलिंग त्याचं दुसऱ्या बरोबर असतं, पण मग त्यालाच शुक्ला बरोबर, पण मग त्याला फसवून गुड्डू ते डील हे करून घेतो स्वतःच्या नावावर. आणि नंतर कसं त्यांना पकडवतो किंवा त्यांचं अफू कोणाच्या थ्रू येणार आहे, कसं येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहे. म्हणजे शेवटी सगळेच एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत असतात. आणि आता त्याच्यात एक आणखीन कॅरेक्टर दाखवलंय की एक बाई असते की जिला व्हायचं असतं सगळं हे, तर सीएम तिला हाताशी धरते. आणि एक अजून यादव म्हणून असतो, तर त्याला व्हायचं असतं मिर्झापूरच्या गादीवर बसायचं असतं किंवा सीएम इंटरेस्टेड, तर त्याच्याकडे म्हणजे तिला पाठवते.
पण काही म्हणजे त्यांचा काही हे नाही मेजर रोल. ते आपले छोटे छोटे प्यादे असतात प्रत्येक याच्यामध्ये. ते म्हणतात की आपण जर सपोर्ट काढला तर हिची सरकार पडेल हे ते. पण आत्ता तरी काही म्हणजे तसं दिसत नाही. आता मेन टक्कर पंकज त्रिपाठी म्हणजे काली भैया आणि गुड्डू पडणीत याच्यातच आहे. तर आता बघू 4th सीझन मध्ये काय होतं. स्टोरी पकडून ठेवणारी आहे आणि इंटरेस्टिंग आहे. पण आता कसं कोणी कोणाला मारलं, कुठे काय झालं सगळं नीट खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. सगळ्या यांच्या मीटिंग्स, रात्री एकमेकांना भेटणं किंवा लगेच गळा कापणं, मारणं, म्हणजे बिहार आणि यांच्यामध्ये इतकं नृशंस हत्या आणि क्रूरपणा दाखवलेला आहे. म्हणजे कोणालाही आणि कोणावर विश्वास ठेवा किंवा कोण कोणाशी खरं बोलतंय आणि खरंच कोणाचं कोणावर प्रेम आहे काही सांगता येत नाही. फार विचित्र लोक आणि परिस्थिती आहे. ओव्हरऑल छान आहे.